त्याच्यावर लिहिलं युनिव्हर्सल स्टुडिओ. फायनली आम्ही जात आहोत आता जुरासिक पार्कला. पण गाडी कशी चालली? सही. आम्ही जो थाळी मागवली, सो आम्ही जस्ट आता एक इडली मागवली. सो ये दिस इज डे 2 इन सिंगापूर. येस. आणि आता आम्ही आज चाललो आहोत, सी कुठे चालले? युनिव्हर्सल स्टुडिओ. येस. सो आज आमचा सेकंड डे आणि युनिव्हर्सल स्टुडिओला आम्ही जात आहोत. आज पण मेट्रोनीच जाणार आहे. आम्ही मेट्रोनीच जाणार आहोत. हार्बर फ्रंट मेट्रोला, तिथून मोनोरेल. काल पण आम्ही गेलो होतो गार्डन बाय द बेला आणि कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेलच. सो आज आम्ही आता चाललो युनिव्हर्सिटीला. सो लेट्स गो. आपण जाऊया, स्टेप बाय स्टेप सगळं दाखवूया. स्टे ट्यून. विवो सिटी मॉलमधून आता आपण मोनोरेल पकडतोय. इथून लगेच नेक्स्ट स्टेशनलाच आपल्याला उतरायचं आहे. टोटल 3 स्टेशन्स आहेत, रिसॉर्ट वर्ल्ड स्टेशन, इम्बा स्टेशन आणि बीच स्टेशन. सो आपल्याला युनिव्हर्सलसाठी सध्या रिसॉर्ट वर्ल्ड स्टेशनलाच उतरायचं आहे. ब्ल्यू कलर सियाचा फेवरेट आहे आणि सेम कलरची मोनोरेल आल्यावर ती तर सुपर एक्सायटेड होती. मोनोरेलमधून हा रोड व्ह्यू आहे. युनिव्हर्सल आणि सेंटोसाला जायला टोटल 3 वेज आहेत. एक आत्ता आपण आलो आहे मोनोरेल तो, दुसरा बाय रोड आणि तिसरा जो आता समोर दिसतोय वाया केबल कार. सो त्याने सुद्धा आपल्याला जाता येतं. येस, आता आपण आहोत युनिव्हर्सल स्टुडिओला. संपूर्ण जगात असे 5 युनिव्हर्सल स्टुडिओ आहेत. बेजिंग, फ्लोरिडा, ऑर्लँडो, जपान आणि सिंगापूर. युनिव्हर्सल स्टुडिओ हे एक अम्युजमेंट थीम पार्क आहे, जिकडे मोस्टली पिक्चरचे शूटिंग, फन ॲक्टिव्हिटी, बॉलिवूड, हॉलिवूड असे बऱ्याच पिक्चरचे शूटिंग्स इकडे झालेले आहेत. सगळ्यात मोठं ॲडव्हेंचर पार्क मानलं जातं. युनिव्हर्सल स्टुडिओ जर सगळं कवर करायचं असेल तर सकाळी लवकरच 9:30 वाजता तुम्ही या, असं मी रिकमेंड करेन, कारण आम्हाला पोचायला जवळजवळ 1 वाजला होता. आणि इकडे मोस्टली एक्सप्रेस पास प्रेफर करा, कारण सगळ्या ॲक्टिव्हिटीजला भरपूर लाईन असते. एक्सप्रेस पासची लाईन वेगळी असते की ते एक्सप्रेस पासने तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता. हॅलो, बस ये आला. ते दे बघ कशी करते. बाय करते ना, बाय. ते मजा येते का? See ya. See ya. Oh, what happened? What happened? Oh no! Oh no! Oh no! Oh no! Oh. We made it. See ya. We are at space station. Wow. And save the day. Bye bye.
ही या थीम पार्कमधली सगळ्यात मोठी राईड आहे. हा बाजूला दिसतोय तो रोबोट आहे, त्याचे सुद्धा शोज असतात. गॅलेक्टिका नाव आहे या राईडचं आणि या राईडचा आवाज ऐकूनच एवढी भीती वाटत होती, त्यामुळे बसायचा तर प्रश्नच नव्हता. स्टार वॉर्स से सिया चक्कर येईल तुला बाळा. लहान मुलांना अलाउड नाही करत आणि ते. सियाला घेऊन एवढं फिरायला एनर्जी हवी, म्हणून काहीतरी हवंच नाही का. सो आपण आता चाललो आहोत इजिप्त वर्ल्डमध्ये आणि तुम्ही बघू शकता हे पूर्ण इजिप्तसारखं त्यांनी बनवलं आहे, ज्या मम्मीज टाईप. हे सगळे मला वाटतं इजिप्तमधलेच पूर्ण जे स्टॅच्यूज आहेत तसेच बनवले त्यांनी. आणि आता आतमध्ये जाऊन बघूया आपण काय. हे इजिप्त वर्ल्ड आहे. पण गाडी कशी चालली आपली फास्ट एकदम चालली का नाही दिसते का. सो येस, सगळं फिरून आम्ही आत्ता जुरासिक पार्कजवळ आलो आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे हे खूप मोठं अम्युजमेंट पार्क आहे. सो लवकर येणंच मी रिकमेंड करेन, म्हणजे सगळं फिरता येईल. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला यंग एजमध्येच एक्सप्लोअर करायला जास्ती मजा येते, कारण तेव्हा तेवढी एनर्जी असते. बरंच असं लहान मुलांसाठी त्यांनी केलेलं आहे. सगळं सिंगापूर लहान मुलांसाठीच आहे खरं तर, माझ्या मते तरी. सो येस, बघूयात आपण आता जुरासिक पार्कच्या राईड. ये चलो सिया. सिया कुठे चाललंय. अरे कुठे जुरासिक पार्कला. हे बघ वरती. ओ वाव चलो. येस. सिया मोठी झाल्यावर कदाचित ही गोष्ट अशी सांगेल, तेव्हा जेमतेम मी 5 वर्षाची असेल. आई बाबा मला सिंगापूरला फिरायला घेऊन गेले. फिरायला मलाही आवडतं आणि आईबाबांनाही. ह्या जुरासिक पार्कमध्ये मी डायनासॉर्स पाहिले, बोट राईड केली, आईबाबांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड केला. खरंच काय छान दिवस होते ते. ही मोस्ट रिकमेंडेड राईड आहे. फार काही शूट नाही करू शकलो कारण मोबाईल पडण्याची भीती होती, कारण हे तुम्ही बघताय की हे हळूहळू फिरत फिरत फास्ट होतं. ह्यात आपण बऱ्यापैकी ओले होतो. इकडे असे मशीन्स आहेत की $4-5 त्या मशीनमध्ये टाकले की आपण स्वतःला ड्राय करू शकतो. मी आणि सियाने तर क्रॉक्स घातले होते, त्याच्यामुळे आम्ही म्हणजे ठीक आहे, थोडं बऱ्यापैकी ऊन पण होतं, त्याच्यामुळे आम्ही ड्राय होऊ शकलो.
हा लाईव्ह रॅप्टर होता. आधी मला असं वाटलं की इलेक्ट्रिक किंवा बॅटरीवर असेल, त्याच्यामुळे आम्ही एकदम कॉन्फिडेंटली फोटो काढायला गेलो. तुम्हाला काय वाटतं की हा खरा असेल का? कमेंट करून नक्की सांगा. कारण आता ह्यांच्या जमाती नाहीशा झाल्यात आणि गुगलवर थोडंसं सर्च केलं तेव्हा समजलं की काही सायंटिस्टने एग्स ग्रो करून असं काहीतरी केलं आहे, पण ते पण फेक आहे. जुरासिक पार्कमधून आम्ही आता या फार फार अवे थीम पार्कमध्ये आलो आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे कार्टून्स आम्हाला बघायला मिळाले. ह्या पॅलेसचं आर्किटेक्चरच इतकं सुंदर आहे ना, खूप छान वाटतं हा पॅलेस. बघा बरं तुम्ही. हे सगळं फिरून आता आम्ही शेवटच्या राईडला पोचलो आहे. गॅलेक्टिका राईडच्या वेळेस मी ह्या रोबोटबद्दल बोलत होते आणि हा नेमका आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा त्याचा शो संपला होता. सो तो असा आहे. म्हणजे बरेच त्यांनी छोटे छोटे कॅरेक्टर लावले होते. त्यांचे शोजचे टायमिंग्स होते छोटे छोटे. म्हणजे त्यांचे बरेच असे शोज आहेत तिकडे. त्यांनी ऑन रोड त्यांनी क्रिएट केलेले आहेत. Make this decision together. We are really different, aren't we? So different. Completely out of harmony. What am I saying? स्टुडिओला जाऊन आल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली. बऱ्यापैकी रात्र झाली होती. अगेन आम्ही लिटिल इंडियात पोचलो. सो इकडे बघा गणपतीच्या मूर्त्या आल्या आहेत आणि या सगळ्या मूर्त्या इको फ्रेंडली आहेत. शाडू मातीच्या केलेल्या आहेत. इकडे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, फळं, फुलं मिळतात. सगळी इंडियन ग्रोसरी इकडे मिळते. हे बघा इकडे वांगी आहे, मुळा आहे, भेंडी, फ्लॉवर, लिंबू, आवळे सगळं काही मिळतं इकडे. लिंबाचा रेट जर जस्ट फॉर क्युरिओसिटी म्हणून विचारला तर $1ला 10 लिंबू होते. सो ही हार फुलांचे दुकान आहेत. इकडे मोस्टली साऊथ इंडियन क्राऊड भरपूर आहे, त्याच्यामुळे त्यांच्या प्रकारच्या त्या वेण्या वगैरे इतकं सुंदर सुंदर होतं ना. मला तर सेम दादर माटुंग्याला फिरतोय असाच फील येत होता. इकडे मोठ्या मोठ्या साड्यांचे शोरूम्स आहेत. मुंबईत जशा साड्या मिळतात तशा सेम साड्या सिंगापूरमध्ये मिळतात. इकडे गोल्डची दुकानं भरपूर आहेत. मलाबार गोल्ड, बरेच मोठे मोठे ज्वेलर्सची दुकानं आहेत इकडे. कारण इकडे साऊथ इंडियन क्राऊड भरपूर आहे. कम्युनिटी त्यांची जास्ती आहे, त्याच्यामुळे गोल्ड तर पाहिजेच. कंपल्सरी इकडे लोक फुटपाथवरूनच चालतात आणि आम्ही विंडो शॉपिंग करत चालत होतो. हे बघा हा आहे सिग्नल. आता हा सिग्नल गाड्यांसाठी आहे, त्याच्यामुळे त्याच वेळेला आपण इकडून पास ऑन व्हायचं आहे. ही लोक सिग्नल पाळतात. इंडिया आपल्याला असं कधी बघायला मिळणार आहे काय माहिती. सिग्नलवर देश ओळखला जातो हे म्हणतात ते काही खोटं नाही आहे. हे इकडे त्यांच्या देवीचं मंदिर आहे. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं या मंदिरात, पण खूप उशीर झाला होता, भूक लागली होती, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की उद्या नक्की जाऊया. पण हे त्यांच्या कम्युनिटीचं खास टेम्पल आहे, त्यांच्या देवीचं. या मंदिराच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला आपलं रेस्टॉरंट आहे. आम्ही हार्डली 5 ते 7 मिनटं मेट्रो स्टेशनवरून चालत आलो होतो. चालावं लागतंच, ऑप्शन नव्हता. समोरचा जो ब्ल्यू लाईट दिसतोय तिथे आपलं रेस्टॉरंट आहे. प्युअर व्हेज साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे हे. इकडचा ॲम्बियन्स खूप छान होता.
आतमध्ये गेल्यावर असं आपल्याला कुठल्या तरी मंदिराचा प्रसाद घ्यायला बसलो असं वाटत होतं, कारण त्यांच्या त्या अगरबत्त्या आणि सगळंच म्हणजे प्रॉपर साऊथ इंडियन फील त्या हॉटेलमध्ये बसून आम्हाला येत होता. आम्ही परत इडलीच मागवली होती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या त्यांनी अशा वेगवेगळ्या सेक्शनमध्ये ठेवल्या होत्या. तुम्ही हव्या तेवढ्या घेऊ शकता. या मेन्यू कार्डमध्ये जसं दिसते तशी सेम थाळी होती. भाताची क्वांटिटी आम्हाला तिघांना पुरेल एवढी होती. पापड होता, रस्सम, कढी, पायसम, डाळ होती, टोमॅटोची चटणी होती, मद्रासी काकडी असते ती कोहळा म्हणतो आपण त्याला, त्याची भाजी होती, फरसबी आणि गाजराची भाजी होती आणि बटाट्याची भाजी होती. सगळ्यांमध्ये ओलं खोबरं कंपल्सरी घातलं होतं. या पूर्ण थाळीची किंमत $9 होती, म्हणजे आपले इंडियामधले 500-550 रुपयाची थाळी होती. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ही बिस्लरीची बॉटल, तर ह्या बिस्लरीच्या बॉटल्स आम्ही इंडियातून कॅरी केल्या होत्या. इकडे बिस्लरीच्या बॉटल्स मिळत नाहीत, तिकडे वेगळ्या ब्रँडच्या बॉटल्स मिळतात पाण्याच्या. साऊथ इंडियन फूड खाल्ल्यानंतर फिल्टर कॉफी झालीच पाहिजे. प्रॉपर फिल्टर कॉफी होती. सिंगापूरमध्ये आम्ही आल्यानंतर पहिल्यांदा अशी कॉफी पित होतो. खरंच खूप छान गेला आजचा दिवस. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.